तर मंडळी नमस्कार, राम राम. आपण आज एकदा आलो शेतकरी बांधवांच्या गोठ्यावरती आणि या ठिकाणी दूध डेअरी फार्म आहे. शेतकऱ्यांकडून थोडक्यात असा सविस्तर याच्याविषयी, दुधाविषयी आणि फॅटविषयी आणि प्रत्येक गोष्टीविषयी माहिती घेऊयात. या ठिकाणी आपल्यासोबत दादा आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. राम राम. राम राम. या ठिकाणी चारा टाकायला चालू आहे. त्यांची दिवसाची सुरुवात कशा प्रकारे होते आणि कसं नियोजन आहे पाहूयात मंडळी. प्रत्येक गायीची किंमत लाखाच्या पुढंच असावी. संकरित गायींचा गायगोठा आणि नियोजन आपण आज थोडक्यात शेतकरी बांधवांचा आढावा घेऊयात मंडळी. जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा विसरू नका, जेणेकरून शेतकऱ्यांच्या अशा नवीन नवीन आयडिया आणि माहिती तुम्हाला मिळेल. दादा किती लिटर दूध निघते? सगळं दूध किती निघते? 2-2.5 लिटर. 250 लिटर. कोण काढते दूध? किती माणसं काढतात याचं दूध? 2 माणसं. मशांना काढतात का हातानेच? मशांना. काय किंमत आहे? 80,000 रुपयाच्या कारवडीत ह्या. आणि छोट्या घ्यायच्या झाल्या तर याला पण 40,000 रुपये. छोट्याशा वासरांची सुद्धा किंमत मंडळी जास्त आहे. आपण आज सविस्तर असा शेती फार्मवरती शेतकऱ्यांचा व्हिडिओ बनवूयात. स्वतःचा फार्म हाऊस आणि शेतीपूरक व्यवसाय किती डेव्हलप केला आहे शेतकऱ्यांनी पाहू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा बंगलाही या ठिकाणी पाहायला मिळतो. $200 लिटर दूध निघतं आहे त्यांचं आणि 200 लिटर दूध मार्केटला जातं. या मोठ्या गायींची काय किंमत आहे दादा? मोठ्या गायींची काय किंमत आहे? 1.5 लाख. 1.5 लाख रुपये यांची किंमत आहे. जून संपला मंडळी, जुलै अर्ध्यामध्ये गेला. पाहू शकता या ठिकाणी आंबे अजून जशाला तसे आहेत. अजून महिन्याभर टिकतील असं वाटतंय. सुंदर नजारा आणि जीवनाचा आनंद आणि शेतकरी बांधवांचा बिझनेस. जर तुम्हाला आवडला तर मंडळी नक्कीच लाईक करा. चारा टाकायचं सध्याचं नियोजन त्यांचं चालू आहे. लाईट, फॅन आणि पाणी याच्या नियोजनावर चारा व्यवस्थापनातून व्यवसाय. या ठिकाणी सुंदर असं दादाने नियोजन केले. गोठ्याची स्वच्छता किती वेळा करता? दिवसातून किती करता? 3 वेळा. तुम्हाला काय म्हणजे असं तुमचा स्वतःचा व्यवसाय हा का तुम्ही? आपल्यासोबत या गायगोट्याचे आणि शेतीचे मालक जोडले गेलेत. सर नमस्ते. नमस्कार. किती गाय आहेत आपल्याकडे एकूण? माझ्याकडे 25 गाई. 25 गायी आहेत. अगदी पाहण्यासारख्या आणि मन भरलं असं या ठिकाणी मला वाटलं. यांचं दूध दररोज किती निघतंय? दुधाचं काही गाभणी राहतात, काही वेलेले असतात, त्याच्यामुळं म्हणजे दुधाचा समतोल साधतो. कारण असं दररोज म्हणलं तरी एक 200 ते 250 लिटर दूध जातं. सध्या दर काय मार्केटमध्ये याला? 40 रुपये आहे. 40 रुपये आहे. म्हणजे सरासरी 10,000 रुपयाचं दररोजचं हो. दूध विकलं जातं. हो. मंडळी या ठिकाणी पाहू शकता. स्वच्छता, सुंदरता आणि मनमोहक असं या ठिकाणी नजारा पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी फळबागही पाहायला मिळेल. एवढी सुंदर हवा, स्वच्छ आणि फळं या ठिकाणी खायला मिळतात. आणि आपण याच्याविषयी थोडक्यात सविस्तर अशी दादांकडून माहिती घेऊयात की कोणत्या कोणत्या प्रकारचे फळं आहेत. दादा आपल्या बागेमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फळं आहेत? आपल्या बागेमध्ये मुख्यतः चक्कू आहे, कालीपत्ते आणि क्रिकेट बॉल. त्यानंतर केशर आंबा आहे. केशर आंबा मेजॉरिटीनं जास्त आहे, पण काही तोतापुरी आहे, काही हापूस आहे. म्हणजे असे काही अनेक व्हरायटी प्रत्येक सीझनमध्ये या ठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या पिकलेलं फळ चाखता यावं. कारण आपली शेतकऱ्याची जात असल्यामुळे आपण निरोगी आयुष्य जगलं पाहिजे.
आणि निरोगी आयुष्य जगत असताना कसल्याही प्रकारचं या फळझाडावरती केमिकलचा उपयोग न करता नैसर्गिकरित्या आणि सॅलरी तयार करून याच्या फवारण्या करून निरोगी फळ कसं या ठिकाणी उपलब्ध होईल आणि निरोगी फळ बिनविषारी फळ तयार करून आपण या जीवनाचा आनंद घेतो आणि लोकायली देखील जे ग्राहक आहेत त्यांना देखील बिनविषारी असे नैसर्गिकरित्या याच्यावरती उपचार करून तयार केलेले व नैसर्गिकरित्या पिकवलेली फळं आपल्याकडं सदैव उपलब्ध असतात. नक्कीच मंडळी, खरंच या ठिकाणी जीवनाचा आनंद मी पहिल्यांदाच म्हणलं होतं. पाहू शकता आज जून संपला आहे, जुलैसुद्धा अर्ध्याच्या पुढे गेला आहे आणि या ठिकाणी जांभळीच्या झाडाला खूप असा माल पाहायला मिळतो आहे. चिक्कूच्या झाडाची क्रिकेट बॉल नावानं व्हरायटी असते. सर, आपण काय करता किंवा आपला काय नेमका एकंदरीत मुख्य व्यवसाय शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचा आहे का अजून काय वेगळं? नाही, माझा मुख्य व्यवसाय शेती आहे. कारण माणसाचा जन्म झाल्यानंतर माणसाला नैसर्गिकरित्या जगण्याचा आनंद जो भेटतो तो फक्त शेतीमधून भेटतो. आणि कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही जा, पैसा कमवा, मोठे व्हा, त्यांना त्या बाबतीमध्ये तुम्हाला क्षणिक आनंद उपलब्ध होईल. पण शेतीमध्ये परिश्रम करून आणि त्याच्यामध्ये भेटलेलं जे अन्न आहे विषमुक्त अन्न आणि ते खाल्ल्यानंतर लोकाली खाऊ घातल्यानंतर हा किती आनंद आहे, हा सगळ्यात वेगळा आनंद सांगू शकत नाही. मंडळी या ठिकाणी पाहू शकता जीवनाचा रिअल आनंद आणि रिअल लाईफ. उद्योजक, मराठी व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील तरुण शेतकरी दादा आपल्यासोबत जोडल्या गेलेत. कारण का तर जीवनाचा खरा आनंद लय शहाणा झाला, लय मोठा झाला, लय पैसा कमवला, लय गाडी घोडीत फिरला तर काही मन आहेत उभाटे हाकतो का? अगदी दादांचे विचार त्याच्यापेक्षाही भारी आणि सुंदर जर पाहायला भेटले असतील तर नक्कीच आमच्या चॅनलला, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. कारण खरा रिअल जीवनाचा आनंद दादांनी दाखवला आणि सांगितलं या ठिकाणी आपल्याला. जीवनाचा आनंद पैशात, गाडीत, घोडीत नाही आहे, रिअल जगता आलं पाहिजे. हा उद्देश घेऊन डोळ्यासमोर लोकांना सुद्धा स्वच्छ आणि सुंदर फळ खाऊ घालतात. यातनं जो आनंद मिळतो तो कितपत सांगता येईल महाराष्ट्राला सर? नाही, आनंद कसा आहे की त्या आनंदाला पारावार नसतो. आनंद घ्यायचा किती, व्यक्त करायचा किती आणि त्याच्यातून समाधान मानायचं किती हे आपल्या आपल्या मानसिकतेवरती अवलंबून असते. कारण प्रत्येकाची डोकॅलिटी ही वेगळी असती, कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असती. कारण तो आनंद किती घ्यायचा, त्या आनंदामध्ये किती त्या ठिकाणी त्या आनंदाची रुची असावी हे ज्याच्या त्याच्या असणाऱ्या मानसिकतेवर अवलंबून असतं. मी शेतीशी नाळ जुळणारा या ठिकाणी एक व्यक्ती आहे, तरुण आहे आणि शेती हा माझा धर्म आहे. कारण शेतकऱ्याच्या पोटाला आपण आल्यानंतर त्या शेतीची विटंबना न करता शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून प्रगतशील शेती, बिनविषारी शेती आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी उभी करू शकतो याचे सतत मी प्रयोग करीत असतो आणि त्या प्रयोगातून मी शेतीला चांगल्या प्रकारे चालना देऊ शकतो. नक्कीच मंडळी या ठिकाणी पाहू शकतो लाखोचा बिझनेस आहे. अनेक सुंदर अशा कारवडी गायी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आज एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मी फिरत असतो. आंबा हा ताजा झाडावरती पाहायला तुरळक ठिकाणी मिळतो. आज दादांच्या झाडाला आंब्याला फळसुद्धा खूप छान असे पाहायला मिळतील. याचबरोबर आपण दादांचा फार्मसुद्धा पाहूया. अनेक वर्ष ऋषीमुनी झाडाखाली बसून तपश्चर्या करायचे का तर या झाडाच्या सावलीनं सुद्धा आणि माणसाचं भूक भागते असं मला काही ठिकाणी ऐकायला मिळालं आहे. ह्या ठिकाणी आंबा पाहू शकता मंडळी. या आंब्याला सध्या किती घडं छान आहेत आणि कोणती व्हरायटी आहे आपण ही सुद्धा दादांना विचारूयात, जेणेकरून शेतकऱ्यांना भरपूर दिवस सीझन संपल्यासुद्धा खायला फळ मिळेल. दादा, हे अजून किती दिवस सीझन आपल्याला खायला मिळेल आंबा हा? आता हा जो आंबा आहे, हा आंबा याची जी कातडी आहे ती कातडी सगळ्यात मजबूत आहे. कारण त्याच्यावर कसल्याही एखाद्या माशीने, कारण या ठिकाणी चमकी माशी येते आणि ती डंक मारते. डंक मारल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो आणि प्रादुर्भाव झाल्यानंतर मध्ये आळ्या वगैरे निघतात. पण हा आंबा तसा नाही. याची जी कातडी आहे, कारण निसर्गाने प्रत्येक फळाला प्रत्येक असणाऱ्या वातावरणामध्ये त्याचं संरक्षण करण्यासाठी अनुकूलता प्राप्त करून दिलेली आहे. कारण हा एकमेव आंबा असा आहे की तो श्रावणामध्ये पिकतो आणि श्रावणामध्ये पिकत असताना, श्रावण महिन्यामध्ये पिकत असताना त्या ठिकाणी दलदली, चिडचिडीचं आणि एक दूषित वातावरण, पावसाचं दूषित वातावरण असतं. त्या वातावरणामध्ये, प्रतिकूल वातावरणामध्ये ही अनुकूल व्हरायटी आहे. हिला कसल्याही प्रकारची बाधा होत नाही आणि खायला इतका सुंदर, गोड आणि अप्रतिम असा हा आंबा आहे. किती बागेमध्ये आपले एकंदरीत झाडे सर याचे? आपले हा एकच आहे, एकच आहे. मुख्यत्वाने केशर माझ्याकडे भरपूर आहे. या ठिकाणी पाहू शकता मंडळी, अगदी आंब्याला सुंदर असे आंबे आज पाहायला मिळतात. सर, आपल्याला एकंदरीत पूर्ण शेती किती आहे? मला एक
30-32 एकर शेती आहे. पूर्ण वाटावर. हा पूर्ण आहे. काही नॅशनल हायवेच्या शेजारी आहे, काही अशी मध्यभागी आहे अशी शेती आहे. शेतीमध्ये प्रमुख फळबागाचीच माझं व्यवसाय असणारी शेती आहे. त्यानंतर एक 10 ते 12 एकर ऊस आहे, काही सोयाबीन आहे आणि माझ्याकडे जे लहान मोठे मिळून जवळपास 40 गुरं आहेत आणि 40 गुरं सांभाळण्याचं एकमेव याच्यामध्ये कारण आहे की या गुराचा जे मूत्र आहे, जे शेण आहे आणि ते शेतीसाठी उपलब्ध करण्यासाठी, शेतीचा पोत सुधारण्यासाठी आणि याची शेणाची उपलब्धता व्हावी म्हणून ही गुरं माझ्याकडे एक 35 ते 40 गुरं आहेत. कारण सध्या आपण केमिकल खतं टाकतो, रासायनिक खतं टाकतो. रासायनिक खताने तात्पुरते आपल्याला कोणतेही पीक चांगलं दिसतं, जोमात दिसतं, पण त्याचा ठराविक पिरियड आहे. पण जर नैसर्गिकरित्या केलेलं जर शेणखत, गांडूळ खत असेल, शेणखत असेल, याचा जर शेतीमध्ये उपयोग केला तर शेतीतील जमिनीत असणारी सुपीकता वाढते, त्या ठिकाणी असणारं पीक जोमात येतं. म्हणून वीस विरहित शेती हे फक्त माझ्यापुढे ध्येय आहे आणि त्या पद्धतीने ही सर्व असणारी HF गायी आहेत, याच्यामध्ये ग्रेलँडो काही गायी आहेत, याच्यामध्ये गीर गायी आहेत, साहिवाल आहेत. कारण आपण हिंदू धर्मात जन्माला आलो त्याप्रमाणे सगळ्या असणाऱ्या संकरित गायी सांभाळण्यापेक्षा काही त्या ठिकाणी गीर गायी, जे देशी गायी आपण त्यांना म्हणतो, काही खिल्लार गायी आपल्याकडे आहेत, साहिवाल गायी आपल्याकडे आहेत. असा या गुरांचा माझ्याकडे गोटा आहे. नक्कीच मंडळी, आदर्श घेण्यासारखी शेती आणि उत्तम शेतीला जोडधंदा या ठिकाणी पाहायला मिळाला. जेव्हा नेक्स्ट टाईम मी वेळ काढून येईल तेव्हा नक्कीच दादांची पूर्ण बाग आणि दादांना जे नॉलेज आहे ते महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करील. परत एकदा मी माझं दादांच्या चॅनलवरती स्वागत करतो. दादा, शेतकऱ्यांचं चॅनल आहे आपलं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये होईल एवढी माहिती आणि तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करूयात. आज आपण या ठिकाणी थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.